रामकृष्ण हरे. सज्जन हो, देहदान श्रेष्ठ दान अशा अर्थाचा आजचा हा व्हिडिओ आहे. दानाचे इतके प्रकार सांगितलेत शास्त्रकाराने. श्रीमद भगवद्गीतेमध्ये राजस, तामस आणि सात्विक 3 प्रकारचे दान सांगितलेले आहेत. त्यानंतर दान करताना देश, काल आणि पात्र पाहून दान करावं असं विधान केलेलं आहे. त्यानंतर गोदान, गजदान, भूदान, सुवर्णदान, कन्यादान इतके दानं आहेत. त्याच्यामध्ये देहदान हा एक दानाचा प्रकार आहे. आणि सगळ्यात आत्ता ज्या दानाला महत्त्व आलेलं आहे ते म्हणजे मतदान. मतदानम महापुण्यम पैसे मिळण्यासी कारणम. इतकं मतदानाला महत्त्व आलं आहे की 2-2, 5-5 हजार रुपयाचा भाव झाला आहे. एक मताला 5-5 हजार रुपये यावर्षी भाव फुटला होता. सांगायचं असं की मतदान हे सुद्धा एक दान शब्द जोडलेला आहे. तेव्हा पूर्वीचे ऋषी, मुनी, राजे, महाराजे हे किती उदार होते आणि काय काय दानं करायचे. आहा. तर थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाचे सापडे बोध खरा. तर असे महात्मे, असे साधू संत होऊन गेले. त्यांचं चरित्र आपण जर ऐकलं तर आपणामध्ये सुद्धा सद्भावना निर्माण होते, आनंद होतो. आणि नाही आपलं काही करता आलं तर श्रवणाचा जो आनंद आहे, एथ मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी, असा आनंद होतो, पुण्य लाभतं. तेव्हा असेच एक राजे, महाराजे आणि ऋषी त्यांचा एक श्लोक सुभाषितकाराने रचलेला आहे. आणि ते काय म्हणतात, कसं दान करायचं ऐका. कर्णस्त्वचम. कर्णस्त्वचम, कर्णाने आपली त्वचा दान दिली, म्हणजे कवच कुंडल दान दिली. कर्णस्त्वचम शिबिरमांसम जीवम जे मृतवाहना. कर्णस्त्वचम, कर्णाने त्वचा म्हणजे कवच कुंडल ही एक प्रकारची त्वचा त्याची होती. त्याच्यात त्याचं मरण साठवलेलं होतं, पण त्याने ते दान दिलं. शिबिर मांसम, तर शिबिर राजाची कथा आपण एक व्हिडिओ त्याच्यावर केलेला आहे, त्यामुळे त्याचा विस्तार करायची गरज नाही. आणि जीवम जीमूत वाहन. हा जीमूत वाहन हा एक सम्राट, चक्रवर्ती राजा होऊन गेला. त्याने त्या गरुडाला आपला देहदान कसा केला त्याचा एक व्हिडिओ स्वतंत्र होऊ शकतो, फार महत्त्वाचा आहे. ददौ, दधीची ही अस्थीनी. दधीची ऋषीने आपल्या अस्थी म्हणजे हाडं दिले. नास्ती आदेय महात्मनाम. महात्म्यांना अदेय असं काहीही नाही, म्हणजे ते प्राणसुद्धा देऊ शकतात, देहसुद्धा देऊ शकतात. असे या सुभाषितामध्ये 4 दाते सांगितलेले आहेत. कर्ण हा त्वचम, शिबिर मांसम आणि जीवम जीमूत वाहन. हा जीमूत वाहनाने तर आपला जीव दिला स्वतःचा. आणि दधीची, ददौ दधीची अस्थीनी, दधीची रुचीने आपल्या अस्थी दिल्या, हाडं दिले. आणि म्हणून नास्ती आदेयम महात्मनाम, महात्म्यांना आदेय असं काही नाही, असा हा श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे 4 दाते सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपणाला आज जे सांगायचं आहे ती दधीची ऋषीची थोडीशी कथा सांगायची आहे. दधीची महान ऋषी, देव आणि दैत्यांचे युद्ध होत असायचे. आणि मग दैत्यांनी एकदा सभा घेतली आणि ठरवलं की हे देव काय आपल्याला कधी कधी ऐकत नाहीत आणि देवांचे शस्त्रास्त्र आपण हळूहळू चोरून नेऊ आणि मग ते कशाने लढतील. मग आपल्याला जर युद्ध झालंच तर मग आपल्याला त्यांच्याशी युद्ध खेळायला बरं होईल, त्यांच्याकडे शस्त्रास्त्रच नसल्यामुळे आपला जय होईल, अशी त्यांची कल्पना. आणि मग ते देवांचे शस्त्रास्त्र चोरायला लागले दैत्य. आणि बरेच शस्त्रास्त्र कमी झाल्यानंतर देवांच्या लक्षात आलं आणि मग त्यांना असं वाटलं की जर आपले शस्त्रास्त्र सगळे चोरी गेले तर मग आपला अपजय होईल आणि दैत्य आपल्यावर आक्रमण करतील. मग आपले शस्त्रास्त्र
जपून ठेवले पाहिजे. शस्त्रागार तिथून तर चोरी जायला लागले ना. आणि मग त्यांनी काय विचार केला की एक दधीचे ऋषी असे आहेत म्हणाले की ते आपले शस्त्रास्त्र सांभाळू शकतील, ते महान ऋषी आहेत आणि हे राक्षस त्या दधीचीच्या वाटं जाणार नाहीत, कारण ऋषीमुनींच्या वाटं जाणार हे नाही आहेत. झालं, सगळे देव मिळून त्या दधीचीकडे गेले आणि दधीचींना विनंती केली की महाराज, आपण शस्त्रास्त्रे आमचे जर ठेवून घेतले, जपलं आपलं, तर आम्हाला दैत्य जेव्हा उन्माद करते, लढाईची पाळी येईल, तेव्हा आम्हाला आमचे शस्त्रास्त्र आम्ही गरज लागेल तेव्हा घेऊ, पण आमचे शस्त्रास्त्र तुम्ही जतन करून ठेवा, सांभाळा, एवढी कृपा करा. आता ते साधूच संतांच्या विभूती जगाच्या कल्याणी म्हटल्यासारखं. मग ते देवांनी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर दधीचीने ती स्वीकारली आणि ते शस्त्रास्त्र ठेवून घेतले. पुढे दधीची ऋषीला तीर्थयात्रेला जायचं होतं, सपत्नीक तीर्थयात्रा करायची होती. मग त्यांना असं वाटलं हे शस्त्रास्त्र काय करायचं, कोण जपणार. मग त्यांनी ते शस्त्रास्त्र जाळले, त्यांची राख केली आणि ती राख स्वतः पाण्यात उकळून पिऊन घेतले आणि मग त्यांचं शरीर ते धष्टपुष्ट झालं. ते शस्त्रास्त्र असे ते ऋषी आणि ते झाले. मग तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करून जेव्हा ते परत आले आणि मग पुढे वृत्रासुर नावाचा राक्षस उन्माद करू लागला आणि देवाला छळू लागला. आणि मग देवांनी विचार केला की आता आपल्याला युद्धाची पाळी आली तर आपलं शस्त्रास्त्र पाहिजे, कारण वृत्रासुराला मारायचं म्हणजे शस्त्रास्त्र पाहिजे. मग ते गेले दधीचीकडे, नमस्कार केला, महाराज आमचे पूर्वी आपल्याकडे शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत तर ते आम्हाला परत द्या, कारण त्या वृत्रासुराने उन्माद माजवलेला आहे, त्राही भगवान करून सोडलेलं आहे, तर तेव्हा आम्हाला शस्त्र आमचे परत द्या. आता मग दधीची म्हणाले ठीक आहे, तर तुम्ही पत्नी जेव्हा माझ्या इथे नसेल आश्रमात तेव्हा तुम्ही या. देव परत गेले आणि मग ती वेळ साधून ते परत आले. आल्यानंतर मग ती पत्नी कुठेतरी बाहेर लांब गेली होती. मग त्या दधीचीने काय केलं की त्यांनी सांगितलं, हे बघा तुमचे जे शस्त्रास्त्र आहेत ना, तर मी पिऊन माझ्या शरीरात ते साठवलेले आहेत, माझ्या शरीरात ते एकरूप झालेले आहेत, तेव्हा माझं शरीर मी जाळतो, दहन करतो योग अग्नीने, आणि मग माझ्या शरीरातले जे हाडं आहेत ना, त्या हाडाचे तुम्ही शस्त्रास्त्र तयार करा लहान मोठे आणि त्या वृत्रासुराला मारा असं सांगितलं. आणि योगाग्नीने आपला देह जाळून टाकला आणि ते जे हाडं होते ना, ते हाडं देव घेऊन गेले आणि त्याचे शस्त्रास्त्र तयार केले. त्याच्यामध्ये हा जे मणक्याचा भाग जो असतो ना, तर त्याचं एक वज्रास्त्र चांगलं तयार झालं. तेव्हा वज्रास्त्र, वज्र जसं आहे, ब्रह्मास्त्र जसं आहे, त्याचे वज्रास्त्र तयार झालं की वज्रास्त्र कुठल्याही पर्वतावर टाकलं काय झालं तर ते फोडूनच काढतं, म्हणून इंद्राचं वज्र असं म्हणतात. तेव्हा त्या इंद्रदेवाकडे ते वज्र अजूनही आहे. तर मग त्या दधीचीने त्यांना सल्ला दिला आणि योगाग्नीने आपला भस्मसात देह केला, हाडाचे शस्त्र बनवले आणि मणक्याचं जे भाग होता त्याचं वज्रास्त्र देवाने तयार केलं आणि वृत्रासुराचा नाश केला. तेव्हा वज्रास्त्र, ब्रह्मास्त्र हे जे अस्त्र आहेत ना, हे गाजलेले अस्त्र आहेत. एकदा ब्रह्मास्त्र काढीन बघ किंवा वज्र टाकीन असं ते वज्रास्त्र आहे. तेव्हा असे ते ऋषी, महान ऋषी, धन्य ते ऋषी आणि धन्य त्यांचे कार्य. तेव्हा धन्य ते दधीची संतांच्या विभूते जगाच्या कल्याणी, देह कष्टविती परोपकारे. असा हा आजचा विषय आहे. वारे ते दधीची आणि त्यांचं कार्य परोपकारासाठी, परोपकारार्थम इदम शरीरम असं म्हटलेलं आहे. हे शरीर परोपकारासाठी आहे आणि त्यांनी ते झिजवलं, देवावर उपकार केले. अशा प्रकारचे हे दधीचे महान ऋषी होऊन गेले. हे ते 2 व्हिडिओ आपले झालेले आहेत
आणखीन 2 करण्याचा विचार आहे, पण देहदान हा श्रेष्ठ दान हा आजचं आपलं शीर्षक आहे. तर ही कल्पना जी आहे, तर देहदान ही किती महत्त्वाचं आहे आणि मरणोत्तर देहदान किती महत्त्वाचं आणि का केलं पाहिजे, त्या संदर्भात मी तुम्हाला त्याची मानसिक तयारी करण्यासाठी हे व्हिडिओ तयार करतो आहे. आणि नंतर मग देहदान ही किती श्रेष्ठ दान आहे आणि आज त्याची किती गरज आहे आणि देहदान केल्याने किती पुण्य होतं आणि या परंपरा कशा खोडून काढल्या पाहिजे. मी माझी तयारी केलेली आहे, तुमची तयारी करतो आहे, कारण आपल्याला आपली तयारी केली पाहिजे आणि मग नातेवाईकाची तयारी करावी लागते आणि मग त्यांच्या संमती लागतात आणि मग देहदानाचा प्रकार पुढे येतो. अरे मरणोत्तर देहदान किती श्रेष्ठ दान आहे, पुढचा विषय तो माझ्या लक्षात आहे, म्हणून हे अलीकडचे व्हिडिओ आहेत. पुन्हा एकदा श्लोक आहे का, कर्णस्त्वचम शिबीर मांसम जीवम जीमुत वाहनहा ददौ दधीची अस्थिनी नास्ति अधेय महात्मनाम, असा हा श्लोक आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञानदान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.